तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आणि आनंदाची अपडेट आहे. कारण शासनाने जे आहे ते लाडकी बहीण योजनेसाठी नवीन पोर्टल सुरू केलेलं आहे आणि त्या नवीन पोर्टलवर ई केवायसी करण्याचं ऑप्शन, ई केवायसी करण्याची लिंक जी आहे ते आता दिलेली आहे. बघा, मी तुम्हाला काही दिवसाआधी सांगितलेलं होतं की महा आयडी कार्ड तयार करा. त्याच संबंधित हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे की तुमचा अर्ज आधार नंबर आणि मोबाईल नंबरच्या मदतीने कसा लॉग इन करायचा. जो काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जुनी पोर्टल आहे, जुनं वेबसाईट आहे, ते सुद्धा सुरू आहे. पण त्या ठिकाणी आयडी पासवर्ड मागत असल्यामुळे तुम्हाला लॉग इन करता येत नाही. पण या ठिकाणी आता शासनाने तुमचं फॉर्म चेक करणे सोपं केलेलं आहे. फक्त तुमच्या आधार नंबर आणि आधार नंबरवर टाकलेल्या ओटीपी वरूनच तुम्हाला जे आहे ते तुमचं फॉर्म, तुमची केवायसी हे सर्व चेक करता येणार आहे. सर्वात आधी तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह पुरावा दाखवतो आणि तुम्हाला कसं चेक करता येईल, तुम्हाला माहिती कशी मिळेल, पूर्ण सविस्तर अपडेट या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे. व्हिडिओ थोडा लांब होईल, पण सर्व लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ महत्वाचा आहे. ज्या बहिणींचे पैसे आतापर्यंत सुरू आहे किंवा ज्या बहिणींचे पैसे आतापर्यंत बंद आहे. कारण या ठिकाणी बघा, सर्वात महत्वाची अपडेट दाखवली जात आहे की तुमची केवायसीची शेवटची तारीख. या ठिकाणी बघा, आता लाईव्हच तुम्हाला पूर्ण दिसत आहे. पेज लाईव्ह ओपन झालेला आहे आणि लाईन जी आहे ते केवायसीची बाजूला, तारखेची लाईन बाजूला जाताना तुम्हाला दिसत आहे. या ठिकाणी म्हटलं आहे की तुमची ई केवायसी वैधता 18 डिसेंबर 2026 पर्यंत तुम्हाला पूर्ण करायची आहे. 18 डिसेंबर 2026 पर्यंत तुमची केवायसी संपणार. 18 डिसेंबर 2025 ला केवायसी पूर्ण केली होती, तर 18 डिसेंबर 2026 ला ई केवायसी संपणार आणि या ठिकाणी क्लिक करा. ई केवायसी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा. केवायसी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा असं ऑप्शन या ठिकाणी सुद्धा दिलेलं आहे आणि खाली सुद्धा केवायसी करण्याचा ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे. आणि शेवटची तारीख बघा, 18/12/2026 ला केवायसी संपणार आणि केवायसी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा. तर हे ऑप्शन या ठिकाणी दिलेलं आहे. मग आता तुम्ही म्हणाल की लाडकी बहीण योजनेचं ऑप्शन या ठिकाणी कुठे आहे? लाडकी बहीण योजनेसाठीच आहे, हे कशावरून? तर या ठिकाणी बघा, आता तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर बघा, या ठिकाणी तुम्हाला चार ऑप्शन ओपन होते. एक माय इन्फॉर्मेशन, डॅशबोर्ड, प्रोफाईल, हे सर्व ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते. तर या ठिकाणी बघा, आपण डॅशबोर्डवर क्लिक करू. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते बघा, माझी लाडकी बहीण योजना. माझी लाडकी बहीण योजना, कारण ज्या लाडक्या बहिणीचा मी फॉर्म या ठिकाणी लॉग इन केलेला आहे, ती लाडकी बहीण फक्त एकाच योजनेचा लाभ घेते, माझी लाडकी बहीण योजना. दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेतला असता किंवा घेत असेल तर सर्व योजनांची यादी या ठिकाणी येईल. आणि बघा, आता या ठिकाणी दुसरं ऑप्शन दिलेलं आहे प्रोफाईल. प्रोफाईलवर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमचा फोटो या ठिकाणी तुम्हाला दिसून येतो. तुमचं नाव आणि तुमचे जे काही बेसिक डिटेल आहे ते सर्व तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि या ठिकाणी माय इन्फॉर्मेशनचं ऑप्शन आहे, माझी माहिती, त्यावर क्लिक केल्यानंतर सुद्धा तुम्हाला केवायसीचं ऑप्शन दिसून येते. आणि जे काही बेसिक तुमची डिटेल आहे, बेसिक माहिती आहे, तुमचं नाव, तुमचा पत्ता, तुमचा आधार क्रमांक, सर्व डिटेल या ठिकाणी तुम्हाला दिसून येते. आता प्रायव्हेट माहिती आहे, मी इथे हाईड केलेली आहे, एडिट केलेली आहे. तर तुम्ही सुद्धा आता तुमच्या आधार नंबरच्या मदतीने चेक करू शकता की तुमची केवायसी कधी संपणार आहे आणि तुम्हाला केवायसी करण्याचं ऑप्शन सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. तर माहिती बघा, मी तुम्हाला पुढे देणार आहे की तुम्हाला ही माहिती कशी पाहायची, म्हणजे ही माहिती नेमकी कशी पाहायची, कशी चेक करायची ते सुद्धा समोर सांगणार आहे. पण सर्वात आधी बघा, आता केवायसीचं जे काही ऑप्शन दिलेलं आहे, या ठिकाणी केवायसीचं ऑप्शन दिलं, या ठिकाणी आपण क्लिक करू. तर या ठिकाणी बघा, आता म्हणत आहे की तुमचा आधार क्रमांक सबमिट करा, आधार क्रमांक सबमिट करा, ओटीपी सबमिट करा. तर या ठिकाणी मी केवायसी पूर्ण केलेली नाही, कारण जे काही पोर्टलवर अपडेट आलेली आहे ही कोणत्या बहिणींसाठी आहे, महत्वाचा पॉईंट असणार आहे की कोणत्या बहिणींसाठी आहे. ज्या बहिणींचे पैसे आतापर्यंत जून महिन्यापर्यंत आलेले आहे, जुलै महिन्याचा हप्ता येणार आहे, त्या बहिणींसाठी आहे, की मग ज्या बहिणींचे पैसे बंद झाले त्या बहिणींसाठी आहे. सर्वच बहिणींसाठी आहे का, ही माहिती मिळवणे महत्वाची आहे. नाहीतर मी तुम्हाला सांगून देईल की इथे केवायसी करा, इथे केवायसी करा, मग प्रॉब्लेम होईल. त्यामुळे मला सविस्तर माहिती या पोर्टल बद्दल घ्यावी लागेल की सर्व बहिणींसाठी हे पोर्टल केवायसी साठी ओपन आहे का. आता जे काही मी तुम्हाला महत्वाची माहिती या ठिकाणी दाखवत आहे, पुराव्यासहित तुम्हाला दाखवला आणि तुम्ही सुद्धा चेक करू शकता. ते कसं चेक करायचं समोर तुम्हाला सांगणार आहे. पण आता जो काही फॉर्म, जो काही अर्ज मी तुम्हाला या ठिकाणी ओपन करून दाखवला, या बहिणीचे पैसे जे आहे ते सुरू आहे, रेग्युलर सुरू आहे जून महिन्यापर्यंत आणि जुलै महिन्याचा हप्ता सुद्धा त्यांचा येणार. त्यांच्या फॉर्म मध्ये दाखवत आहे की तुमची केवायसीची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2026 आहे आणि केवायसी करण्याचा ऑप्शन त्यांना आलेला आहे. म्हणजे आता तुम्ही तुमची केवायसी पूर्ण करू शकता. पण ज्या बहिणींची केवायसी
होत नाही किंवा ज्या बहिणींचे केवायसी न केल्यामुळे पैसे बंद झाले, केवायसी चुकल्यामुळे पैसे बंद झाले किंवा मग त्यांना केवायसी करण्याची संधीच मिळाली नाही, तर अशा बहिणी सुद्धा या ठिकाणी केवायसी करू शकतात का? अशाबद्दल मी सविस्तर महिला व बालविकास विभाग कार्यालय या ठिकाणी सर्वात आधी माहिती घेणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती देणार किंवा मग केवायसीचा पूर्ण व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी घेऊन येणार. त्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा, कारण महत्वाची माहिती, महत्वाची अपडेट आहे. याआधी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात ही माहिती कोणीच दिलेली नाही किंवा शासनाकडून जे आहे ते महाडीबीटीच्या पोर्टलवर तुमचा अर्ज कसा चेक करायचा आणि केवायसी करण्यासाठी ऑप्शन दिलेला आहे. अजूनपर्यंत ही अपडेट कुठेच देण्यात आलेली नाही. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सर्व कसं चेक करायचं, नेमकं हे सर्व कसं चेक करायचं, आधार नंबर कुठे टाकायचा, कोणतं पोर्टल आहे, कुठे पाहायचं? तर बघा, मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ आणलेला होता. महासारथी कार्ड बनवण्यासाठी मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की महाडीबीटी कार्ड, महाआयडी कार्ड, महासारथी कार्ड, म्हणजे तुम्हाला त्यामध्ये सांगितलं होतं की महाआयडी कार्ड बनवून घ्या. महाआयडी कार्ड बनवून घ्या म्हणजे महाआयडी कार्ड म्हणजे तुमचं एक ओळखपत्र आहे आणि त्या ओळखपत्रामध्ये, त्या महाआयडी कार्डमध्ये तुमच्या जे काही सर्व योजना आहे, यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे, दिव्यांग योजना आहे किंवा इतर कोणत्याही योजना असेल, महाराष्ट्रातील सर्व योजना फक्त एका महाआयडी कार्डला लिंक होणार आहे, एका महाआयडी कार्डला लिंक होणार आहे. आणि आता शासनाकडून या महाडीबीटीच्या पोर्टलवर महाआयडी कार्डवर लाडकी बहीण योजना लिंक करण्यात आलेली आहे. लाडकी बहीण योजना या ठिकाणी लिंक करण्यात आलेली आहे. जसं मी तुम्हाला या ठिकाणी पुरावा दाखवला लाडकी बहीण योजनेचा, तर ही योजना लिंक करण्यात आल्यानंतर आता लाडकी बहीण योजनेबद्दल सर्व माहिती तुम्हाला डायरेक्ट याच ठिकाणी पाहायला मिळणार. किंवा लाडकी बहीण योजनेची जी काही दुसरी वेबसाईट आहे, जी पहिली वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर आयडी पासवर्ड लागतो आणि त्यावर कोणत्याच प्रकारची अपडेट मिळत नाही. पण या पोर्टलवर, या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजनांची माहिती मिळेल. सोबतच तुम्ही जास्तीत जास्त लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेचाच लाभ घेताय जास्तीत जास्त आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा आहे. त्यामुळे हेच पोर्टल आता तुमच्यासाठी महत्वाचं आहे. इथेच तुम्हाला सर्व केवायसी बद्दल किंवा तुमच्या फॉर्म बद्दल माहिती मिळेल. तर मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की महाआयडी कार्ड बनवून घ्या. भरपूर बहिणींनी महाआयडी कार्ड बनवलेलं आहे, भरपूर बहिणींनी महाआयडी कार्ड बनवलेलं नाही. कारण जोपर्यंत तुमचं महाआयडी कार्ड बनत नाही तोपर्यंत तुम्हाला अशा प्रकारे लॉग इन करता येत नाही, तुमचा फॉर्म, तुमची केवायसी पाहता येत नाही. सर्वात आधी यासाठी तुम्हाला महाआयडी कार्ड बनवून घ्यायचं आहे. अशा प्रकारचं तुम्हाला महाआयडी कार्ड मिळते. तुमच्या महाआयडी कार्डला लाडकी बहीण योजना त्या ठिकाणी लिंक होते आणि नंतर मग ते आधार क्रमांक, ओटीपी टाकून तुम्ही तुमचा फॉर्म अशा प्रकारे जे आहे ते ओपन करू शकता. महाआयडी कार्ड कसं बनवायचं याबद्दल मी बघा स्पेशल व्हिडिओ टाकलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक देणार आहे मी तुम्हाला शेवट या व्हिडिओच्या शेवट स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी बाजूला लिंक येईल, त्यावर क्लिक करा आणि महाआयडी कार्ड कसं तयार करायचं तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. महाआयडी कार्ड तुमचं तयार झालं, तो व्हिडिओ पाहून जर तुमचं महाआयडी कार्ड तयार झालेलं असेल तर मग तुम्हाला बघा या ठिकाणी यायचं आहे महाडीबीटीच्या पोर्टलवर. याची सुद्धा लिंक तुम्हाला मी देणार आहे. जे काही सर्व लिंक आहे, सर्व पोर्टल आहे, सर्व वेबसाईट आहे, त्याची लिंक मी तुम्हाला देणार आहे. आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये क्लिक करा. कमेंटमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक मिळेल. व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा आणि त्या ठिकाणी सर्व सविस्तर लिंक मी तुम्हाला ऑफिशियल लिंक देणार आहे. गव्हर्नमेंटचे जे काही पोर्टल आहे त्याच्या ओरिजिनल लिंक तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. तर बघा, आता महाआयडी कार्ड जेव्हा तुमचं तयार होते तेव्हा तुम्हाला या ठिकाणी बघा, तर या ठिकाणी बघा तुम्हाला नोंदणी करा हे ऑप्शन मिळते. महाडीबीटीचं पोर्टल ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नोंदणी करा हे ऑप्शन मिळते. यावर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला दाखवतो या ठिकाणी 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला, त्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला लॉग इनचं बटन मिळते. या लॉग इन बटनवर क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला बघा या ठिकाणी नागरिक लॉग इन, म्हणजे लॉग इनवर क्लिक केल्यानंतर नागरिक लॉग इनवर या ठिकाणी क्लिक करा. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला बघा एकतर तुमचं महाआयडी टाका किंवा मग आधार नंबर टाका, 2 ऑप्शन मिळतात. आधार कार्ड आपण या ठिकाणी सिलेक्ट करायचं, आधार कार्डचं ऑप्शन सिलेक्ट करायचं. या ठिकाणी आपला आधार कार्ड टाकायचा. आधार कार्ड टाकल्यानंतर सत्यापित करा या बटनवर क्लिक करायचं. ही सर्व प्रोसेस कधी होईल? जेव्हा तुमचा महाआयडी कार्ड तयार होईल. सर्वात आधी तुम्हाला या ठिकाणी महाआयडी कार्ड तयार करावं लागेल. स्वतः मोबाईलवर तयार करा किंवा मग आधार केंद्र, सेतू केंद्र या ठिकाणी जाऊन बनवून घ्या. महाआयडी कार्ड तयार झाल्याशिवाय ही प्रोसेस तुमची होणार नाही. मग या ठिकाणी आपण आधार क्रमांक टाकला, ओटीपी टाकला. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर बघा तुमचं महाआयडी कार्ड लिंक झाल्यानंतर तुम्हाला 6 नंबरचा ओटीपी येईल. तो 6 नंबरचा ओटीपी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि या ठिकाणी सबमिट करायचा आहे. आता महाआयडी कार्डवर या ठिकाणी सबमिट केल्यानंतर
सर्वात आधी तुमचं महा आयडी कार्ड या ठिकाणी दिसून येईल. वरच्या बाजूला तुम्हाला महा आयडी कार्ड दिसून येईल आणि खाली गेल्यानंतर बघा या ठिकाणी नेक्स्ट बटन दिसून येईल. आता या ठिकाणी महा आयडी कार्ड तुम्हाला दिसून येते. महा आयडी कार्ड डाउनलोड करण्याचं ऑप्शन सुद्धा तुम्हाला याच ठिकाणी दिसून येते. महा आयडी कार्ड डाउनलोड करा, सेव्ह करून ठेवा, त्याची झेरॉक्स वगैरे काढून घ्या. त्यानंतर या ठिकाणी बघा खाली ऑप्शन आहे नेक्स्ट बटन. नेक्स्ट बटन हे महत्वाचं आहे. आपल्याला इथे काहीच दिसत नाही, पण खाली नेक्स्ट बटनवर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमची प्रोफाईल बघा ओपन झालेली आहे. तुमची प्रोफाईल ओपन झाली आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे काही केवायसी तुमची शेवटची तारीख काय असणार त्याची जे आहे ते पूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि तुम्हाला केवायसी करायची आहे की नाही, तुमच्यासाठी लिंक ओपन आहे की नाही, हे सुद्धा ऑप्शन या ठिकाणी येते. जरी तुमचे पैसे आतापर्यंत सुरू असेल तरी पण तुम्हाला महा आयडी कार्ड बनवायचं आहे. तुमचे पैसे आतापर्यंत बंद असेल तरी पण तुम्हाला महा आयडी कार्ड बनवायचं आहे. म्हणजे तुमच्यासाठी केवायसी सुरू आहे का हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. पण केवायसी कोणाची या ठिकाणी होऊ शकते किंवा कोणाची होणार नाही याबद्दल मला महिला व बालविकास विभाग कार्यालयामध्ये संपर्क करावा लागेल. त्या ठिकाणी मला चौकशी करावी लागेल की या ठिकाणी केवायसी केल्यानंतर जेव्हा लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईटवर केवायसी सुरू होईल, या ठिकाणी तर ऑप्शन दिलेला आहे, पण लाडक्या बहिणींकडून मोठ्या प्रमाणात आवाज उठवला जात आहे की पोर्टलवर केवायसी सुरू करा. पोर्टलवर केवायसी सुरू करा. केवायसी करण्याचं एक माध्यम ते सुद्धा आहे ज्या ठिकाणी आपण आधी केवायसी केली. दुसरे ऑप्शन शासनाने दिलेलं आहे की इथे केवायसी करा. पण त्या ठिकाणी जर केवायसी चं ऑप्शन येत असेल, शासनाकडून दिलं जात असेल, तर मग नेमकी केवायसी दोन पैकी कुठे करायची त्याबद्दल मी सविस्तर माहिती तुमच्यासाठी दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे. त्यासाठी सर्वात आधी तुम्हाला जर हे पोर्टल लॉग इन करायचं असेल, तुमचं केवायसी, तुमची शेवटची तारीख, तुमचा अर्ज तुम्हाला पाहायचा असेल तर सर्वात आधी महा आयडी कार्ड बनवून घ्या. महा आयडी कार्ड लॉग इन करून घ्या. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आणि महा आयडी कार्ड कसं तयार करायचं सविस्तर व्हिडिओ या ठिकाणी बघा. या ठिकाणी व्हिडिओ दिलेला आहे. या व्हिडिओच्या बॅनरवर आताच क्लिक करा आणि त्या ठिकाणी तुम्ही महा आयडी कार्ड कसं बनवायचं पूर्ण प्रोसेस पाहू शकता. जर